Hi, this is Dr. Mohan Bhimrao Kamble, Assistant Professor, Department of Economics, MAP Samaj, GMD Arts, BW Commerce and Science College, Sinnar, Nashik. I hope we are very safe, healthy and happy. Dear friends and students, today we are discuss career opportunity in economics. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या भागामध्ये अर्थशास्त्रातील करिअरच्या संधी कशा प्रकारच्या आहेत, कुठल्या प्रकारच्या आहेत, अर्थशास्त्रामध्ये कुठल्या नवीन प्रकारच्या संधी आपल्यासाठी उपलब्ध आहेत, या संदर्भात आपण या भागामध्ये चर्चा करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या करिअरच्या दृष्टिकोनातून, तुमचं करिअर चूज करण्याच्या दृष्टिकोनातून, तुम्हाला भविष्य घडवण्याच्या दृष्टिकोनातून, तुम्हाला कुठल्या विषयात तुमचं पदवीचं शिक्षण, तुमचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं पाहिजे, या अनुषंगाने आज काही अर्थशास्त्रातील करिअरच्या संधी या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सध्या जगभर पॅन्डेमिक सिच्युएशन आहे, जागतिक महामारीचा कालखंड आहे आणि अशा पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये आपण जिथे असाल तिथे सुरक्षित असाल, स्वतःची काळजी घेत असाल. हा पॅन्डेमिक सिच्युएशन खूप कालावधी राहणार नाही अशी अपेक्षा करूया. यावर आपण लवकरच मात करून आपल्या दैनंदिन जीवनाला लवकरच सुरुवात करणार आहोत अशी अपेक्षा बाळगूया. आणि यानंतर आपलं शिक्षण, आपलं करिअर, आपला अभ्यास या सगळ्यांकडे आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघणं आवश्यक आहे. आणि म्हणून कुठल्या तुमच्यासाठी संधी आहेत, या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी माझा ब्रीफ इंट्रोडक्शन्स, माझं एज्युकेशन, माझं प्रोफाईल तुम्हाला या ठिकाणी शो करत असेल. मी मगाशी नाव सांगितल्याप्रमाणे डॉक्टर मोहन कांबळे, BA इन इकॉनॉमिक्स, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड, PG मास्टर इन इकॉनॉमिक्स, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड, UGC नेट क्वालिफाइड इन इकॉनॉमिक्स, University Grant Commission, and finally PhD in economics, Savitribai Phule Pune University, Pune, and teaching experience. I work various colleges, various departments as a assistant professor in economics. I have 8-year teaching experience in various institutes and colleges. Last few years I working in assistant professor, Department of Dr. Babasaheb Ambedkar Studies, Savitribai Phule Pune University, Pune, and I currently working as assistant professor, Department of Economics, MAP Samaj, GMD Arts, BW Commerce and Science College. This is my brief introduction. Now we are discuss economics, opportunity in economics. तर विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अशा अनेक
महामारीच्या परिस्थिती येऊन गेलेली आहे. अशी महामारीची परिस्थिती अनेकदा येऊन गेलेली आहे. जसं की प्लेग होता, पोलिओ होता, पटकीचा रोग होता. अशा प्रकारच्या अनेक म्हणजे दर शतकानुशतक अशा प्रकारच्या संसर्गजन्य किंवा अशा प्रकारची महामारी येत असते. आणि यावरती आपण नेहमीप्रमाणे मानवाच्या बौद्धिक कौशल्याने मानवाने केलेल्या प्रगतीने आपण याच्यावरती खूप कौशल्याने मात करत आलेलो आहोत. आणि आताची जी पॅन्डेमिक सिच्युएशन आहे, जी काही पोस्ट कोविड परिस्थिती आहे, यावरती आपण निश्चितपणे मात करणार आहोत ही अपेक्षा व्यक्त करूया. सगळं जग ठप्प झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भारत हा एक बलाढ्य असा देश आहे. 130 कोटीपेक्षा जास्त लोक भारतामध्ये राहतात. जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असणारा भारत, सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था भारताची आहे. आणि म्हणून पूर्ण जग आपल्याकडे एक वेगळ्या आशेने पाहत आहे. अशा पॅन्डेमिक सिच्युएशननंतर जगामध्ये आर्थिक प्रगती खूप चांगल्या पद्धतीने कोण करेल तर ते म्हणजे भारत असं जगभर नाव घेतलं जातं. आणि अशा परिस्थितीत, अशा आर्थिक विवंचनेमध्ये पूर्ण जग बुडालेलं आहे. डिसेंबर टू जुलै मागच्या 4-5 महिन्यामध्ये अर्थव्यवस्था खूप बिकट अवस्था निर्माण झालेली आहे. ही भारताचीच नव्हे तर जगभर सगळ्या महाशक्तिशाली अर्थव्यवस्थेची ही परिस्थिती आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीत आपण यावर मात निश्चितपणे करणार आहोत. आणि यातून आपण प्रगतीचे नवीन प्रवेशद्वार नक्कीच उपलब्ध करून देणार आहोत. आणि म्हणून या सगळ्यांचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे. पॅन्डेमिक सिच्युएशननंतर उद्योग क्षेत्रामध्ये, टेक्स्टाईल क्षेत्रामध्ये, इंडस्ट्रीमध्ये, ऑटोमोबाईल्समध्ये, सर्व्हिस सेक्टरमध्ये, ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नवीन संधी निर्माण होणार आहेत. भारत आत्मनिर्भर होऊ अशी चर्चा आता अंतर्गत मोठ्या प्रमाणात चालू आहे. नुसतं भारत आत्मनिर्भर होऊन चालणार नाही, तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला स्वतःलासुद्धा आत्मनिर्भर होणं आवश्यक आहे. आणि आत्मनिर्भर होण्यासाठी स्वतःला चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेणं आवश्यक आहे. चांगल्या प्रकारचे विचार आत्मसात करणं आवश्यक आहे. आणि चांगल्या प्रकारची डिग्री, चांगल्या प्रकारची पदवी, चांगल्या प्रकारचं शिक्षण तुम्हाला चांगल्या प्रकारचा रोजगार उपलब्ध करून देणार आहोत. तुमचं भविष्य हे आजचं शिक्षण ठरवणार आहे, तुम्ही कुठल्या प्रकारचं शिक्षण घेणार आहात. आणि म्हणून अशा पॅन्डेमिक सिच्युएशननंतर अनेक प्रकारच्या संधी, जशा बँकिंग सेक्टरमध्ये, सर्व्हिस सेक्टरमध्ये, पर्यटनामध्ये, या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला मोठ्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. तुम्हाला आत्मनिर्भर बनवणार आहेत. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चांगल्या प्रकारच्या शिक्षणाकडे आकर्षित व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि म्हणून आपण आज अपॉर्च्युनिटी इन इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्रातील करिअरच्या संधी या संदर्भात बोलत आहोत. असं म्हणलं जातं आहे, इकॉनॉमिक्स क्वीन्स ऑफ सोशल सायन्स. अर्थशास्त्र हे सामाजिक क्षेत्राची राणी आहे असं म्हणलं जातं. कारण अर्थशास्त्रामध्ये आपल्या दैनंदिन व्यवहाराचा, मानवाच्या आर्थिक पैलूंचा, मानवाच्या उपभोग, उत्पन्न, विभाजन या सगळ्या घटकांचा यामध्ये अभ्यास केला जातो. कुठल्या प्रकारचं उत्पादन घेतलं पाहिजे, कुठल्या प्रकारची बाजारपेठ निवडली पाहिजे,
बाजारपेठेमध्ये कुठल्या प्रकारचा ग्राहक आहे, ग्राहकाचं वर्तन काय आहे, वस्तूच्या आणि सेवांच्या किमती कशा निर्धारित होतात आणि एकूण बाजारपेठेची परिस्थिती काय असते, बाजारपेठेचे निर्धारक घटक कुठले असतात, या सगळ्या घटकांचा वेगवेगळ्या सिद्धांतांचा, वेगवेगळ्या थेरीजचा यामध्ये आपण विश्लेषण करत असतो. आणि म्हणून इकॉनॉमिक्स इज अ प्रिटिशियस सब्जेक्ट ऑफ इन्क्वायरी. म्हणजे अर्थशास्त्र एक प्रिटिशियस सब्जेक्ट आहे, एक प्रतिष्ठित, एक तुम्हाला नवीन शिक्षण देणार आहे, नवीन प्रकारचं विवेचन करणार आहे. आणि म्हणून इकॉनॉमिक्स इज द ओनली सोशल सायन्स which is awarded the Nobel Prize as a funded the Bank of Sweden. तुम्हाला माहीत आहे अर्थशास्त्र सामाजिक शास्त्रामध्ये केवळ अर्थशास्त्र याच विषयामध्ये नोबेल पारितोषिक स्वीडन बँकेमार्फत जाहीर केलं जातं. तुम्हाला इंडियन इकॉनॉमिक्स अमर्त्य सेनचं नाव माहीत असेल. अमर्त्य सेन हा एक वेलफेअर इकॉनॉमिक्स्ट आहे. 1998मध्ये त्यांना वेलफेअर इकॉनॉमिक्स म्हणून नोबेल प्राईज अर्थशास्त्रात अवॉर्ड झालेला आहे. त्याच्यानंतर 2019मध्ये अर्थशास्त्राचं अभिजित बॅनर्जी या अर्थशास्त्रज्ञाला नोबेल प्राईज अवॉर्ड झालेला आहे. हे दोन्हीही अनिवासी भारतीय आहेत. आतापर्यंत 2 भारतीयांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. आणि म्हणून अर्थशास्त्र का अभ्यासायचं, तर इकॉनॉमिक्स इज अ फंडामेंटली अबाउट द चॉईस बिहेवियर, अबाउट हाऊ इंडिव्हिज्युअल्स, फॅमिलीज, फर्म्स, गव्हर्मेंट डिप्लॉय देअर स्केर्स रिसोर्सेस so as to maximize the economics well-being of their stakeholders. म्हणजे अर्थशास्त्रात वेगवेगळ्या वैयक्तिक घटकांचा, कौटुंबिक घटकांचा, उद्योग क्षेत्रातील, शासन व्यवस्थेतील वेगवेगळ्या साधनांचा आणि वेगवेगळ्या दुर्मिळ घटकांचा यामध्ये अभ्यास केला जातो. यामध्ये कशा प्रकारचं सुसंगत निर्माण झालं पाहिजे हे अर्थशास्त्रामध्ये चर्चिले जाते. तर अर्थशास्त्र का अभ्यासावं, स्किल अँड इकॉनॉमिक्स द ग्रॅज्युएट डेव्हलपमेंट, स्किल अँड इकॉनॉमिक्स ग्रॅज्युएट डेव्हलप. त्यासाठी तुम्हाला कम्प्रेहेन्शन्स, कम्युनिकेशन स्किल्स, रायटिंग स्किल्स, स्टॅटिस्टिकल अनालिसिस, analytical approach, intellectual behavior, interpersonal choices अशा प्रकारचे काही घटक तुमच्यामध्ये स्किल्स डेव्हलप करू शकतो. आणि म्हणून तुम्ही अर्थशास्त्र हा विषय घेतला तर तुमच्यामध्ये अशा प्रकारच्या स्किल्स, कम्प्रेहेन्शन्स, कम्युनिकेशन्स, रायटिंग स्किल्स, स्टॅटिस्टिकल एनालिसिस, analytical approach, the intellectual behaviors or interpersonal अशा प्रकारच्या स्किल्स तुमच्यामध्ये निर्माण करण्याची क्षमता अर्थशास्त्रामध्ये आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण एखादं गोल चॉईस करत असताना किंवा भविष्याचा विचार करत असताना अशा प्रकारचं फ्युचर, अशा प्रकारचं गोल आपण फाईंड केलं पाहिजे आणि त्या दिशेने वाटचाल केलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसत असेल की डेव्हलपिंग युअर गोल, द फाइंडिंग युअर पर्पज. तुमचं गोल तुम्हाला ठरवायचं आहे आणि त्या हेतूने, त्या प्रेरणेने तुम्हाला त्या दिशेने पाऊल टाकायचं आहे. आणि म्हणून तुमचं चॉईस काय आहे, तुमचा अभ्यास करण्याचा दृष्टिकोन काय आहे हे याच्यातून तुम्हाला स्पष्ट करता येईल. तुम्हाला गोल अचीव करण्यासाठी, तुम्हाला तुमचं एम निश्चित करण्यासाठी तुमच्याकडे मेक युअर गोल अ स्मार्ट. आपण हार्डवर्क करतो, आपण स्टडी करतो, पण
स्मार्ट वर्क आपण विसरतो किंवा स्मार्ट वर्क करत नाही. तर आपल्याला स्मार्ट वर्क कशा पद्धतीने करायचं आहे, स्मार्ट्सचं स्लॉट तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. स्मार्ट्सचं यस म्हणजे स्पेसिफिक घटकाकडे तुम्हाला बघण्याचा दृष्टिकोन किंवा स्पेसिफिक घटक कशाप्रकारे तुम्हाला अभ्यासायचे आहेत, कशाप्रकारे ते फाइंड आउट करायचे आहेत, हे या स्मार्ट वर्कमध्ये तुम्हाला दिसून येईल. सेकंड आहे मेजरेबल. तुमचा स्वयंमूल्यमापन, तुम्ही स्वतःकडे कशा दृष्टिकोनातून पाहता. मेजरमेंट, तुमचं नॉलेज का तुमचा इन्कम सोर्स का तुमचा वेल्थ का तुमचं हेल्थ, तुमचं मेजर काय असणार आहे. तुमचं एम अचीव करण्यासाठी तुम्ही कशाप्रकारे त्याकडे बघताय. आणि म्हणून अटेंडेबल थर्ड आहे. फोर्थ आहे रिलेव्हंट. तुम्हाला करंट रिलेव्हंटशी जुळून घ्यावं लागेल. निर्माण होणाऱ्या परिस्थितीशी तोंड देता आलं पाहिजे, परिस्थितीला सामोरं जाता आलं पाहिजे. आणि म्हणून रिलेव्हंट घटकाकडे तुमचा अप्रोच कशा प्रकारचा असणं अपेक्षित आहे हे अर्थशास्त्र किंवा या अशा सोशल सायन्समध्ये तुम्हाला शिकवलं जाईल. लास्ट आहे टाईम बाउंड. तुम्ही टाईम बाउंड जर नाही ठरवला, हे जर वय टाईम बाउंडचं आहे, तुम्ही ग्रॅज्युएशन ते 3 वर्ष हे खूप विचारपूर्वक महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये, पुस्तकांमध्ये, ग्रंथामध्ये स्वतःला टाईम बाउंड करून घ्यायचा. आणि म्हणून स्मार्ट वर्क तुम्हाला या पुढच्या 5-6 वर्षात जर तुम्ही चांगल्या पद्धतीने केलात तर तुमचं एम, तुमचं ध्येय हे कुठेही लांब नाही आहे. तर ध्येय हे तुमच्यापर्यंत येऊ शकतं. अशा पद्धतीने जर तुम्ही स्मार्ट वर्क करणार असाल, अशा प्रकारचा सॉर्टमध्ये तुम्ही जर स्टडी करणार असाल, स्वतःला ॲनालिसिस करणार असाल, तुम्ही स्वतःकडे चिंतित होऊन पाहणार असाल, स्वतःचं भविष्य आत्ताच उद्याच्या काळामध्ये पाहणार असाल, तर तुम्हाला स्पेसिफिक, मेजरेबल, अटेंडेबल, रिलेव्हंट अँड टाईम बाउंड म्हणजे स्मार्ट म्हणून तुम्हाला हे सगळं स्टडी करायचं आणि पुढे जायचं. विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र अभ्यास कशासाठी अभ्यासायचा किंवा अर्थशास्त्र विषयाची निवड का करायची, पदवीनंतर तुम्हाला कुठल्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटी आहेत किंवा पदव्युत्तर नंतर कुठल्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटी आहेत. तुम्ही आत्ता FYच्या पहिल्या वर्गामध्ये येत असाल किंवा BAच्या दुसऱ्या वर्गात असाल किंवा BAच्या लास्ट इयरला असाल, तर तुम्हाला अर्थशास्त्रातील संधी कुठल्या कुठल्या आहेत हे माहीत असणं अपेक्षित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पब्लिक सेक्टरमध्ये तुम्हाला मिनिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक्स अफेअर्समध्ये खूप मोठ्या वित्तीय विभागामध्ये मोठ्या प्रमाणात संधी आहेत. अनेक प्रकारच्या सरळ सेवाद्वारे मोठ्या प्रमाणात पदं इथे भरली जातात. त्याच्यानंतर इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस, UPSC मार्फत इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस घेतली जाते. सोशल सायन्समध्ये एकमेव ही सरळ सेवामार्फत ही परीक्षा होत असते आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी यामध्ये सहभागी होत असतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, भारताच्या मध्यवर्ती बँकेमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधन अधिकारी, PO, वेगवेगळ्या प्रकारची डेप्युटी गव्हर्नर्स हे सगळे अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांमधूनच निवडले जातात. तुम्हाला माहीत असेल, आजपर्यंत तुम्ही ऐकत असाल नेहमीच मनमोहन सिंग असतील, BY रेड्डी असतील किंवा अनेक जे अर्थतज्ञ आहेत ते अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांमधूनच निवडले जातात. त्याच्यानंतर नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन आहे की जे स्टॅटिस्टिकल सॅम्पल्स गोळा करतं. हे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संधी आहेत. त्याच्यानंतर सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन ही केंद्रीय सेवा आहे. यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आहेत. यामध्ये स्टॅटिस्टिकल रिसर्च
आणि प्लॅनिंगचं काम मोठ्या प्रमाणात केलं जातं. त्याच्यानंतर प्लॅनिंग कमिशन म्हणजे आत्ता सध्याचा नीती आयोग, यामध्ये सुद्धा रिसर्च ऑफिसर असतील किंवा ॲनालिटिकल असतील किंवा ॲनालिसिस करणारे मोठमोठे संशोधन अधिकारी यामध्ये सुद्धा संधी मोठ्या प्रमाणात. रिसर्च इन्स्टिट्यूट, देशामध्ये मोठ्या प्रमाणात रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट्स आहेत, त्यामध्ये तुम्हाला रिसर्च मोठ्या प्रमाणात करता येऊ शकतं. प्रॉब्लेम्स ऑफ डेव्हलपिंग किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेतील कुठल्या कुठल्या समस्या आहेत याचं संशोधन करण्यासाठी किंवा वेगळ्या घटकांचं वेगवेगळ्या समस्यावरती उपाय सुचवण्यासाठी रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. त्याच्यानंतर कॉलेज अँड युनिव्हर्सिटीज अँड स्कूल्समध्ये तुम्हाला या अशा प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. मगाशी म्हणल्याप्रमाणे भारतामध्ये इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस ही UPSC मार्फत घेतली जाते आणि ही अतिशय उच्च दर्जाची आहे. जसं इंटर मिनिस्ट्रियल सर्व्हिस वेगळ्या प्रकारच्या 55 मिनिस्ट्रीज आहेत की त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या सेवेच्या संधी उपलब्ध आहेत. जर तुम्ही चांगल्या प्रकारचं मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिकल किंवा इकॉनॉमेट्रिक्स पद्धतीने जर अभ्यास करत असाल, क्वांटिटेटिव्ह टेक्निक्सद्वारे अभ्यास करत असाल तर या संधी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीच्या उपलब्ध होऊ शकतात. ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये रिसर्च अँड प्लॅनिंगमध्ये खूप मोठ्या संधी आहेत आणि म्हणून या प्रकारच्या संधी तुम्हाला अर्थशास्त्र पदवी झाल्यानंतर उपलब्ध करून दिलं जातं. IASची तयारी करण्यासाठी तुम्हाला पदवी म्हणजे पदव्युत्तर पदवीनंतर ही परीक्षा तुम्हाला देता येऊ शकते. तुमचं वय 21 to 30 इयर अपेक्षित आहे. कॅटेगरी वाईज तुमचं वय तिथे वेगळ्या प्रकारचं असेल. मात्र जनरली 21 इयर to 30 इयर हा एज बाउंड आहे. यासाठी कॅन्डिडेट मस्ट पोसेस पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन इकॉनॉमिक्स, अप्लाइड इकॉनॉमिक्स, बिझनेस इकॉनॉमिक्स, इकॉनॉमेट्रिक्स अँड रिकग्नाइज युनिव्हर्सिटीजमधून तुम्ही PG पोस्ट ग्रॅज्युएशन होणं आवश्यक आहे. तर यासाठी तुम्हाला या IASच्या परीक्षेसाठी बसता येतं. एक कलेक्टर याहीपेक्षा जास्त चांगल्या प्रकारची सेवा डायरेक्टली तुम्हाला मिनिस्ट्रीमध्ये किंवा वित्त विभागामध्ये या संधी तुमच्या नियुक्ती होत असते आणि म्हणून ही सर्व्हिस ही सेवा खूप महत्त्वाची आहे. विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्रामध्ये कुठल्या कुठल्या अपॉर्च्युनिटी आहेत हे तुम्हाला लक्षात येत असेल. ॲकॅडॅमिक क्षेत्रामध्ये तुम्हाला MA इकॉनॉमिक्स करता येईल, MCM, त्याच्यानंतर MPM करता येईल. म्हणजे BA इकॉनॉमिक्स झाल्यानंतर तुम्हाला MSc इन इकॉनॉमिक्स, LLB करता येईल. ज्या काही तुम्हाला आर्थिक गुन्ह्यासंदर्भातल्या ज्या काही गुन्हे आहेत ते तुम्हाला यातून करता येऊ शकतात. LLB LLM करता येऊ शकतं. ग्रॅज्युएशननंतर तुम्हाला B.Ed आहे, MPed आहे, सेट नेट आहे. तुम्हाला आमच्यासारखं लेक्चरर येता येऊ शकतं. तुम्हाला डॉक्टरेट PhD सुद्धा करता येऊ शकतं. रिसर्च क्षेत्रामध्ये तुम्हाला जाता येऊ शकतं. पोस्ट डॉक्टरेटमध्ये तुम्हाला वेगळ्या प्रकारच्या विद्यापीठामध्ये, वेगळ्या प्रकारच्या युनिव्हर्सिटीजमध्ये, फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला या विषयाचा अभ्यास करता येऊ शकते. BA इन इकॉनॉमिक्स नंतर तुम्हाला इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस तर तुम्हाला आत्ता सांगितलेली आहे. स्टाफ सिलेक्शन आहे, PSI आहे, ST आहे, असिस्टंट आहे, सेल टॅक्स आहे. तर या सगळ्या मोठ्या ज्या राज्यसेवा आणि MPSC मार्फत घेतलेल्या सुविधा ज्या आहेत, सेवा ज्या आहेत, त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन MPSC, UPSC आणि सरळ सेवेद्वारे तुम्हाला या संधीचा फायदा घेता येऊ शकतो. BA इन इकॉनॉमिक्स नंतर तुम्हाला बँकिंग मध्ये तुम्हाला जाता येतं. वर्ल्ड बँक आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे, न्यू डेव्हलपमेंट बँक आहे, सार्क बँक आहे, ASEAN डेव्हलपमेंट बँक आहे, RBI, पब्लिक सेक्टर बँक, प्रायव्हेट सेक्टर बँक, कोऑपरेटिव्ह बँक, क्रेडिट्स बँक, अशा भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बँका आज काम करतात. या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत आणि या क्षेत्रामध्ये तुम्ही बघितलात कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये अर्थशास्त्र या विषयावरती मोठ्या प्रमाणात तुम्हाला प्रश्न विचारले जातात.
बँकिंग ह्याच्यामध्ये तर तुम्हाला इकॉनॉमिक्स शिकणं खूप बंधनकारक असतं, कारण बँकिंग आणि अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था याचा खूप महत्त्वाचा संबंध आहे. तुम्हाला माहीत आहे अर्थव्यवस्थेमध्ये बँकिंगचं महत्त्व, जसं शरीरामध्ये रक्तवाहिन्या किंवा धमन्या ज्या आहेत तर रक्तवाहिन्याचं काम करतात, तसं अर्थव्यवस्थेमध्ये बँका या रक्तवाहिन्याचं काम करत असतात. आणि म्हणून याच्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका आहे. या क्षेत्रामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात संधी आहेत. त्याच्यानंतर फायनान्स मिनिस्ट्री आहे, प्लॅनिंग कमिशन म्हणजे नीती आयोग, मिनिस्ट्री इन इकॉनॉमिक्स अफेअर, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, पॉलिसी अनालिसिस्ट, इकॉनॉमिक ॲडवायझर, इकॉनॉमिक्स इन जर्नलिझम, या सगळ्या तुम्हाला सेवा उपलब्ध आहेत. तुम्ही जर BA इन इकॉनॉमिक्स चांगल्या पद्धतीनं अभ्यास केलात, चांगल्या मार्क्सनं तुम्ही जर केला तर तुम्हाला या सगळ्या संधी उपलब्ध आहेत. अदर्स प्रकारच्या ज्या संधी आहेत जसं SEBI आहे, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आहे, इंडस्ट्रियल सेक्टर आहे, स्टॉक मार्केट आहे, म्युच्युअल फंड आहे, LIC आहे, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन. आत्ताचं सगळ्यात मोठं जे मार्केट आहे ते म्हणजे स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंड. यामध्ये तुम्हाला छोट्या मोठ्या गुंतवणुकीच्या सुविधा आहेत, दैनंदिन व्यवहार कशाप्रकारे चालतात, स्टॉक मार्केट कसं चालतं, जगभरामध्ये स्टॉक मार्केटच्या संदर्भात मोठ्या संधी आहेत. तुम्ही स्वतःचा एक सेटअप बॉक्स घेऊन स्वतःचा व्यवहारसुद्धा मार्केट करू शकता किंवा लोकांना या संदर्भात तुम्ही माहिती देऊ शकता की अशा प्रकारच्या या अपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र हा विषय का निवडायचा, अर्थशास्त्रामध्ये करिअरच्या संधी कशा प्रकारच्या उपलब्ध आहेत, तुमच्या दैनंदिन व्यवहाराशी अर्थशास्त्र कशा प्रकारे सुसंगत आहे, तुमचा उगवणारा प्रत्येक दिवस हा उपभोगाने सुरुवात होत असतो. म्हणजेच निर्माण होणाऱ्या गरजा आणि त्यात निर्माण होणाऱ्या वेगळ्या प्रकारच्या गरजा आणि त्यासाठी लागणारी साधनं याचा कसा मेळ घालायचा हे तुम्ही सकाळी उठल्यापासूनच त्याची क्रमवारी त्याचा मेळ कसा प्रकारे घालता हे तिथूनच खऱ्या अर्थाने अभ्यासाला सुरुवात होत असते. आणि म्हणून अर्थशास्त्र अधिक सुसंगत कसं अभ्यासायचं, BA इन इकॉनॉमिक्स केल्यानंतर कशा प्रकारच्या संधी तुमच्यासमोर आहेत हे या माध्यमातून सांगितलेलं आहे. आत्ताच तुम्हाला BA इन इकॉनॉमिक्स अपॉर्च्युनिटी सांगितलेलं आहे की MBA करता येऊ शकतं, MCM करता येऊ शकतं, MA MSc इकॉनॉमिक्स करता येऊ शकतं, LLB करता येऊ शकतं, B.Ed M.Ed करता येऊ शकतं, सेट-नेट करून तुम्हाला प्राध्यापक होता येतं, MPhil PhD करून तुम्हाला रिसर्च करता येतं, पोस्ट डॉक्टरेट करून तुम्हाला अनेक प्रकारच्या फॉरेन फेलोशिप आहेत, फॉरेन इन्स्टिट्यूट्स आहेत, मोठ्या प्रमाणात फेलोशिप देऊन तुमच्याकडनं चांगल्या प्रकारचं रिसर्च निर्माण करून घेतलं जातं. आज जगामध्ये सगळ्यात मोठी मागणी कशाला असेल तर रिसर्च अँड डेव्हलपमेंटला आहे. लोक आज रिसर्च अँड डेव्हलपमेंटकडे काहीतरी नव्याने निर्माण करण्याची अपेक्षा कुणाकडे असेल तर ते म्हणजे संशोधनाकडे आहे. आज तुम्ही बघता या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये आज 5-6 महिने झालं या कोरोनावरती, या कोविड-19वरती रिसर्च चालू आहे. 6 महिने झाले कुठल्या प्रकारचं वॅक्सिन आज आलेलं नाही आहे आणि आत्ता 6 महिन्यानंतर कुठेतरी रिसर्चर त्याकडे यशस्वी होण्याकडे वाटचाल करत आहेत. आणि म्हणून संशोधकाला या जगामध्ये खूप मोठी मागणी आहे, खूप मोठं महत्त्व आहे. आणि म्हणून तशाही पद्धतीने आपण जाऊ शकता किंवा वेगळ्या प्रकारचा रिसर्च असतात. जसं इकॉनॉमिक्स वेगळ्या प्रकारच्या थेरी मानत असतात. गेम थेरी आहे, प्रोडक्शन थेरी आहे, डिमांड थेरी आहे, वेलफेअर थेरी आहे, ट्रेड थेरी आहे, इंटरनॅशनल गेम थेरी, अशा अनेक प्रकारच्या थेरी म्हणून आपलं तुम्ही योगदान देशासाठी देऊ शकता. तर देशामध्ये अशा अर्थशास्त्रासाठी अभ्यासण्यासाठी अनेक महत्त्वाच्या संस्था आहेत. त्यामध्ये पुण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची एक संस्था आहे की जे अर्थशास्त्रामध्ये चांगल्या पद्धतीने शिक्षण देते, इंटिग्रेटेड पद्धतीने इथे शिक्षण दिलं जातं. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक्स, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक्समध्ये इंटिग्रेटेड पद्धतीनं तुम्हाला अर्थशास्त्र शिकवलं जातं. याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट इयरसाठी फक्त 60 स्टुडंटला प्रवेश दिलं जातं आणि देशभरातून या इन्स्टिट्यूटमध्ये CET द्वारे परीक्षा घेतली जाते.
अगदी 12वी नंतर BA नंतर अनेक विद्यार्थी या इन्स्टिट्यूटमध्ये येतात आणि देशाच्या विविध भागातून ही परीक्षा क्वालिफाय करून या संस्थेमध्ये लोक येतात। या संस्थेचं महत्त्व फार वेगळं आहे। ही संस्था देशाच्या अर्थव्यवस्थेत संशोधनासाठी प्रसिद्ध आहे आणि म्हणून याही ठिकाणी तुम्ही अर्थशास्त्राचं पदव्युत्तर शिक्षण घेऊन अनेक प्रकारच्या वित्तीय सेवांमध्ये, जसं मी इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसमध्ये या संस्थेचे अनेक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आज काम करत आहेत। दरवर्षी होणाऱ्या परीक्षांमध्ये बहुतांश 20 ते 25% मुलं या संस्थेतून जात असतात आणि म्हणून अशा संस्थेमध्ये प्रवेश घेतला तर तुमचं आणखीन करिअर चांगल्या प्रकारे। अशाच प्रकारची आणखीन एक संस्था आहे दिल्ली स्कूल्स ऑफ इकॉनॉमिक्स। बघा, देशामध्ये अर्थशास्त्रामध्ये दिल्ली स्कूल्स ऑफ इकॉनॉमिक्सचं खूप महत्त्व आहे। मनमोहन सिंग याच ह्याचे स्टुडंट्स आहेत। इथूनच ते इथे त्यांनी टीचिंग पण केलेलं आहे आणि देशाचं एक अर्थतज्ज्ञ म्हणून आज त्यांचं नाव लौकिक आहे। याही संस्थेमध्ये देशभरातून विद्यार्थी येतात आणि अर्थशास्त्रातील वेगवेगळ्या प्रकारच्या पदवी या ठिकाणी दिल्या जातात। त्यानंतर इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च याही ठिकाणी अर्थशास्त्रासंदर्भात वेगवेगळ्या प्रकारचं प्लॅनिंग, रिसर्च, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट, रूरल डेव्हलपमेंट संदर्भात इथे प्रवेश दिले जातात। यातून विद्यार्थी मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात। त्याच्यानंतर जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी JNU यामध्ये सुद्धा भारतभरातून अनेक विद्यार्थी येत असतात। अर्थशास्त्रातल्या वेगवेगळ्या स्कूल्स तुम्हाला इथे अभ्यासाला मिळतात, जसं ॲग्रिकल्चर स्कूल आहे, स्टॅटिस्टिकल स्कूल आहे, बिझनेस स्कूल आहे, मॅथमॅटिक्स स्कूल आहे। या सगळ्या वेगळ्या प्रकारच्या ब्रँचेस जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये JNUमध्ये पास होऊन जातं। इथे येणारा विद्यार्थी वेगळ्या प्रकारचा रिसर्च एक मुक्तपणे रिसर्च करू शकतो आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला योगदान देऊ शकतो। अशा प्रकारचं जर आपल्याला शिक्षण घ्यायचं असेल, अशा प्रकारचं जर तुम्हाला नावलौकिक करायचं असेल तर अशा प्रकारचं शिक्षण घेणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर मद्रास स्कूल्स ऑफ इकॉनॉमिक्स ही सुद्धा एक अर्थशास्त्रामधली मोठी संस्था आहे। याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्टुडंट्स CAT मार्फत प्रवेश घेतला जातो। राहिला भाग या संस्थेमध्ये प्रवेश कसा घ्यायचा, इथे कशा प्रकारची परीक्षा होत असतात, CAT होत असतात, तर सिंपल आहे। जे आपण ग्रॅज्युएशनला स्टडी करतो किंवा जे 11वी 12वी त्याच्यानंतर BA फर्स्ट इयर, BA सेकंड इयर आणि थर्ड इयरमध्ये ज्या काही अर्थशास्त्रीय घडामोडी किंवा थेरीज किंवा वेगळ्या प्रकारचे रूल्स आपण अभ्यासतो त्यावरतीच ह्या CATमध्ये विचारलं जातं। थोडंसं मॅथमॅटिकल, थोडंसं स्टॅटिस्टिकल आणि करंट अपडेट नॉलेज तुम्हाला असणं आवश्यक आहे। जर तुम्ही या 3 वर्षामध्ये किंवा या ह्याच्यात जर चांगल्या पद्धतीने स्टडी केला तर तुम्ही या चांगल्या प्रकारच्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन प्रवेश घेऊ शकता। जगातील सगळ्यात नावाजलेली एक इन्स्टिट्यूट आहे लंडन स्कूल्स ऑफ इकॉनॉमिक्स। लंडन स्कूल्स ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स जगातील सगळ्यात मोठी ही शैक्षणिक संस्था आहे अर्थशास्त्रामधले। याला LSE म्हणलं जातं। भारताचा पहिला व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच लंडन स्कूल्स ऑफ इकॉनॉमिक्समध्ये MSc इन इकॉनॉमिक्स 1921-22मध्ये त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि याच ठिकाणी त्यांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन नावाचं ग्रंथ थिसिस या ठिकाणी सबमिट केला आणि ते ग्रंथरूपाने देशाच्या अर्थव्यवस्थेत म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये RBI काय असणं आवश्यक आहे, रिझर्व्ह बँकेची कशी आवश्यकता आहे किंवा रुपयाचं मूल्य, रुपयाचं अवमूल्यन किंवा एकूण भारतीय अर्थव्यवस्थेची एकूण बँकिंग रचना कशी असावी या संदर्भात त्या ग्रंथामध्ये खूप चांगली चर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे आणि म्हणून या संस्थेमध्ये आता अनेक प्रकारचे विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला योगदान देत आहेत आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे पण जाता येऊ शकतं। परिस्थिती मॅटर करत नाही आहे, तुमची इच्छाशक्ती मॅटर करते। जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही कुठेही जाऊ शकता। तुमची इच्छाशक्ती तुम्हाला मार्ग
दाखवू शकते. तुम्ही चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन घेत असाल आणि चांगल्या प्रकारचं शिक्षण घेत असाल तर तुम्हाला ह्याच्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. आणि म्हणून तुम्ही अशा प्रकारच्या शिक्षणाच्या सहवासात जाणं अपेक्षित आहे. त्यासाठी तुमचं हॅव अ फेथ, तुमचं बिलीव्ह सिस्टम इतकं मजबूत पाहिजे की तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या भविष्य किंवा कुठल्या प्रकारचं एम निश्चित करण्यासाठी तुमचं बिलीव्ह, स्वतःवरचा विश्वास खूप महत्त्वाचा आहे. म्हणून म्हणलेलं आहे, देर इज अ नथिंग दॅट कॅन स्टॉप यू फॉर अचिव्हिंग युअर ड्रीम एक्सेप्ट यू. तुम्हाला तुमच्या ध्येयापासून कोणीही रोखू शकत नाही. तुम्हीच तुमचे शिल्पकार आहात, तुम्हीच तुमचे जीवनाचे शिल्पकार आहात. आणि म्हणून स्वतःवरचं बिलीफ सिस्टम, स्वतःवरचा विश्वास इतका मजबूत करणं आवश्यक आहे की तुमचं भविष्य हे तुम्हालाच तुमच्या ह्याच्यातून निर्माण करायचं आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचं भविष्य निर्माण करण्यासाठी तुमचा आत्मविश्वास इतका दृढ असणं आवश्यक आहे. तुम्ही हा आत्मविश्वास ग्रंथ वाचनातून, अभ्यासातून निर्माण करू शकता आणि देशाच्या कुठल्याही संस्थेमध्ये, कुठल्याही उच्च संस्थेमध्ये जाऊन अभ्यास करू शकता आणि स्वतःचं एक चांगल्या प्रकारचं भविष्य निर्माण करू शकता. जसं एव्हरीवन हू फेल इन लाईफ हॅज देअर एक्सक्यूज. म्हणजे कुठलाही असा माणूस नाही की तो अपयशी होत नाही. प्रत्येक माणूस अपयशी होत असतो. तो अपयशातूनच त्याला कुठंतरी अनेक अपयशानंतर, म्हणजे अनेक अपयशाच्या शिडी पादाक्रांत केल्यानंतर कुठंतरी एक यशाची शिडी तुम्हाला दिसत असते. आणि अशाच प्रकारचं हे यश तुम्हाला मिळवायचं आहे. अनेक तुम्हाला यामध्ये अडचणी येऊ शकतात, अनेक प्रकारचे अडथळे तुम्हाला पार करायचे आहेत. आणि म्हणून बी डिफरंट, तुम्हाला वेगळ्या मार्गाने जायचं आहे. तुम्हाला समूहामध्ये नाही आहे, तुम्हाला वेगळ्या प्रकारचा मूव्ह ऑन करावा लागेल. मूव्ह ऑन करणे म्हणजे आलेल्या परिस्थितीला सामोरे जाणे, आलेल्या परिस्थितीतून तुम्हाला पुढे जायचं आहे. म्हणून कमिट टू एक्सलन्स एव्हरी डे. म्हणून तुम्ही स्वतःला कमिटमेंट करा की मी स्वतःला चांगल्या प्रकारचंच मी घडवेन, चांगल्या प्रकारचंच ज्ञान आत्मसात करेन आणि त्यातून यशाला गवसणी घालू शकतो. तुम्हाला माहीत आहे, थॉमस एडिसन हे त्यांचं सक्सेसफुल एक कंटेंट आहे. मेनी ऑफ लाईफ अ फेल्युअर आर पीपल हू डिड नॉट रियलाइज हाऊ क्लोज दे वेर टू फेल्युअर when they give up. किती सुंदर वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो. माणसाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे फेल्युअर्स येऊ शकतात, अनेक प्रकारचं संकट माणसाला येऊ शकतात. पण यावरती माणूस अनेक फेल्युअरनंतर कशाप्रकारे गिवअप करायचं, कशाप्रकारे मूव्ह ऑन करायचं आणि यशापर्यंत जाण्यासाठी अशा प्रकारच्या अनेक फेल्युअरमधून, अनेक अडथळ्यामधून सामोरे जायचं. आणि म्हणून विद्यार्थी मिळून स्वतःला जर चांगल्या प्रकारचंच शिक्षण द्यायचं असेल, चांगल्या प्रकारचं घडवायचं असेल तर यातून आपण एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेऊन आपलं एम गाठू शकता. तुम्ही या चित्रामध्ये बघत असाल, वेन यू वर्क अँड मूव्ह टॉवर्ड्स अचिव्हिंग युअर गोल यू इंटेलेक्च्युअल अँड ग्रो. म्हणजे तुम्ही जर चांगल्याच मार्गपथावर असाल, चांगल्या प्रकारचं हार्डवर्क करत असाल, तुमचं अचिव्हिंग एम दूर नाही आहे. जर तुम्ही चांगल्या पद्धतीचं चांगल्या पद्धतीचं शिक्षण, चांगल्या विषयात ग्रॅज्युएशन होत असाल, चांगल्या प्रकारच्या विषयाकडे तुम्ही आकर्षित असाल तर तुमचं ग्रोथ अशा प्रकारचं होणार आहे. तुम्ही बघत असाल की तुमचं ग्रॅज्युएशन म्हणजे फर्स्ट स्टेप आहे. तुम्ही पुढचं शिक्षण घ्यात आणि तुम्ही आयुष्यामध्ये अशा प्रकारचं ग्रीन तुम्ही फुललेलं असाल. आणि म्हणून चांगल्या प्रकारचं शिक्षण, चांगल्या प्रकारचे विचार, चांगल्या प्रकारचे आचार हे तुम्हाला तुमच्या भविष्यापर्यंत, तुमच्या गोलपर्यंत पोहोचवू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये आपण बघितलेलं आहे की अर्थशास्त्रातील कशा प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज आहेत, अर्थशास्त्र तुम्हाला कुठल्या प्रकारच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतं, अर्थशास्त्र तुम्हाला कशा प्रकारचं नवीन जीवनशैली किंवा
तुमच्या दैनंदिन गरजाशी कशा प्रकारे जगायला मदत करतं या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे. आपण इथेच या भाग